आहे ती तुम्हाला सांगतोय. इथे त्यांनी डायरेक्ट आपल्याला कॅश बजेट त्यांनी प्रिपेअर करून दिलेलं आहे. फक्त कॅल्क्युलेशन त्यांनी एवढं कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. ICWला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, जून 2006ला. बेस्ड ऑन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर कॅश बजेट. ओके, त्यांनी आपल्याला ओपनिंग बघा पूर्ण कॅश बजेट त्यांनी आपल्याला प्रिपेअर करून दिलेलं आहे. हे आहे ओपनिंग बॅलन्स. नेक्स्ट त्यांनी रिसिट मेन्शन केलं, रिसिट एकच आहे. नेक्स्ट पेमेंट आहेत, पेमेंट डायरेक्टली त्यांनी प्रोव्हाइड केलं, त्याच्यामध्ये काहीही कॅल्क्युलेशन नाही. ॲज इट इज कॉपी पेस्ट. ओके, पहिली गोष्ट समजली. हे ॲज इट इज कॉपी पेस्ट होणार, याच्यामध्ये काहीही कॅल्क्युलेशन नाही आहे. कॅल्क्युलेशन पोर्शन खाली आहे. म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर तुम्हाला ह्याची पेमेंटची टोटल करायची आहे आणि त्यांनी काही मिनिमम कॅश बॅलन्स त्यांनी मेंटेन करायला सांगितलेलं आहे. द कंपनी डिझायर्स टू मेंटेन अ कॅश बॅलन्स ऑफ ₹15,000 ॲट द एंड ऑफ ईच क्वार्टर. म्हणजे 15,000 आपल्याला मिनिमम बॅलन्स आपल्याला NEO आपल्याला मेन्शन करायचंच आहे. कधी कमी असेल तर लोन अरेंज करायचं आहे, जास्त असेल तर लोन रिफंड करायचं आहे. ओके, पुढे आता जास्त असेल तर लोन का रिफंड करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. कॅश कॅन बी बॉरोड ऑर रिपेड इन मल्टिपल ऑफ 500 ॲट अन इंटरेस्ट ऑफ 10% पर ॲनम. त्याने अजून एक गोष्ट मेन्शन केलेली आहे. कधी तुमची टोटल झाली 14,900, तर तुम्ही ₹100चं लोन अरेंज करायचं नाही आहे. तर मिनिमम लोन आपल्याला किती अरेंज करायचं आहे? 500चं इन मल्टिपल ऑफ 500. म्हणजे मिनिमम 500, त्याच्यानंतर 1,000, 1,500, 2,000 या पटीमध्ये आपल्याला ते लोन अरेंज करायचं आणि रिपेडसुद्धा. रिपेमेंट करताना सुद्धा आपल्याला 100 आपण रिपेमेंट करायचं नाही आहे. आणि ते रिपेमेंट करताना अजून एक गोष्ट त्यांनी कंडिशन सांगितलेली आहे की रिपेमेंट करताना आपल्याला 10% आपल्या पर ॲनम आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा आणि तो इंटरेस्ट मेन्शन करायचा आहे. ओके, पुढे रीड करतोय. मॅनेजमेंट डज नॉट वॉन्ट टू बॉरो कॅश मोर दॅन व्हॉट इज नेसेसरी अँड वॉन्ट टू रिपे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की 15,000 त्यांनी मिनिमम कॅश सांगितलेले आणि हा कधी त्यांनी पॉईंट स्टेटमेंट कधी दिला नसतं ना, तर आपण काय केलं असतं, जरी 20,000 जरी झाली असती ना, तरी सुद्धा आपण ॲज इट इज आपण ती ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपण मेन्शन केला असतं. पण त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, द मॅनेजमेंट डज नॉट वॉन्ट बॉरो कॅश मोर दॅन व्हॉट इज नेसेसरी अँड वॉन्ट टू रिपे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की 15,000पेक्षा कधी तुमच्या इथे जास्त बॅलन्स कधी अवेलेबल झाला तर तुम्ही लगेच लोन रिफंड करून टाका, वेट करायचं नाही आहे. ओके, आणि आपल्याला जास्त कॅश मेंटेन करायचीच नाही, फक्त मिनिमम आपल्याला 15,000 सांगितलेले आहे. त्याच्यापेक्षा थोडी जास्त मेन्शन झाली आपण मेन्शन केली तरी सुद्धा चालेल, पण खूप जास्त मेन्शन करायची नाही आहे. ओके, तर त्यांनी इथे आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. मग कधी आपल्या इथे जास्त कॅश अवेलेबल झाली तर लगेच आपल्याला लोन रिफंड करायचं आहे. ओके, आता ह्या प्रॉब्लेममध्ये ते दिलेलं नाही आहे की तुम्ही कधी जास्त कॅश अवेलेबल झाली तर तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हणून. काही प्रॉब्लेममध्ये ते इन्व्हेस्ट करायचं सुद्धा देतात. ओके, म्हणजे कधी जास्त कॅश कधी अवेलेबल झाली तर ती जी एक्सेस कॅश आहे तुम्ही इन्व्हेस्ट करा, कधी बॉरो नसेल तर. ओके, म्हणजे काही वेळेस काय असतं की तुम्ही अजून बॉरो केलेलेच नाही आहेत आणि तुमची इथे कॅश अवेलेबल झाली ₹20,000, तर ₹5,000 तुम्ही इन्व्हेस्ट करा. ओके, किंवा तुमची इथं ₹20,000 किंवा तुमची इथं आता कॅश आता ₹25,000 झाली आणि पहिलं लोन होतं ₹5,000, तर ₹5,000 लोन तुम्ही रिफंड करणार आणि ₹5,000ची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. एवढा डिफिकल्ट विचारत नाही, पण तशी सुद्धा सिच्युएशन देऊ शकतात. काही वेळेस इन्व्हेस्टमेंटची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकतात. ओके, नेक्स्ट पुढे बघा. इन एनी इव्हेंट लोन कॅनॉट एक्सटेंडेड बियॉन्ड 4 क्वार्टर्स. 4 क्वार्टर्स म्हणजे 1 इयर. म्हणजे कुठल्याही इव्हेंटमध्ये आपला 4 क्वार्टर्सपेक्षा जास्त आपल्याला लोन आपल्याला मेंटेन करायचं नाही आहे. आपल्याला लोन आपल्याला रिफंड करायचं आहे बिफोर 1 इयर. इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड अँड पेड व्हेन द प्रिन्सिपल इज रिपेड. म्हणजे आपलं इंटरेस्ट आपलं इन बिटवीन कधीच कॉम्प्यूट करायचं नाही आहे. आपल्याला कधी कॉम्प्यूट करायचं आहे, आपण जेव्हा त्याचं रिपेमेंट करणार आहोत तेव्हाच आपल्याला ते कॉम्प्यूट करायचं आहे. आणि किती सांगितलेलं आहे त्यांनी? 10% पर ॲनम. ओके, इंटरेस्ट इज ओके. नेक्स्ट आहे ॲज्युम द बॉरोइंग टेक प्लेस ॲट द बिगिनिंग अँड रिपेमेंट आर मेड ॲट द एंड ऑफ द क्वार्टर. हा एक खूप इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. म्हणजे समजा कधी लोन घेतलं ह्या क्वार्टरमध्ये, ओके, तर क्वार्टरच्या फर्स्ट डेला आपण लोन घेणार आहोत आणि रिपेमेंट करताना आपण क्वार्टरच्या लास्ट डेला आपण रिपेमेंट करणार आहोत. म्हणजे समजा कधी फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण लोन घेतलं आणि सेकंड क्वार्टरमध्ये आपण रिपेमेंट करतो, तर किती महिन्याचं इंटरेस्ट चार्ज होईल सांगू शकाल? फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण लोन घेतलं आणि सेकंड क्वार्टरमध्ये आपण रिपेमेंट केलं. 3 मंथ्स. ओके, अजून कोणाचा वेगळा आन्सर आहे? कारण 3 मंथ्स रॉंग आन्सर आहे ॲक्च्युली. 3 मंथ्स नाही आहे, कारण त्यांनी इथे स्पेसिफिकली त्याने मेन्शन केलं आहे ॲज्युम दॅट बॉरोइंग टेक प्लेस ॲट द बिगिनिंग. म्हणजे ह्या क्वार्टरच्या 6 मंथ. ओके, 6 मंथ येईल. अँड रिपेमेंट आर मेड ॲट द एंड ऑफ द क्वार्टर.
ओके, म्हणजे तुम्ही सेकंड क्वार्टरला जेव्हा रीपेमेंट करताय तेव्हा तुम्ही एंड ऑफ द क्वार्टर रीपेमेंट करता आणि तुम्ही बॉरो करताना तुम्ही बिगिनिंग ऑफ द क्वार्टर करता. म्हणजे फर्स्ट क्वार्टरचे 3 मंथ, सेकंड क्वार्टरचे 3 मंथ, त्याचे टोटल 6 मंथ तुम्हाला इंटरेस्ट चार्ज करावा लागेल. ओके, फर्स्ट क्वार्टरला घेतला आणि थर्ड क्वार्टरला कधी रीपेमेंट केलं तर 9 मंथ्स होतील. ओके, म्हणजे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना, कारण फर्स्ट क्वार्टरला घेतला म्हणजे बिगिनिंग ऑफ द क्वार्टरला घेतलं ते 3 मंथ्स, नेक्स्ट क्वार्टरचे 3 मंथ्स आणि थर्ड क्वार्टरचे एंड ऑफ द क्वार्टरला आपण रीपेमेंट करतो म्हणजे त्याचे 3 मंथ्स, त्याचे टोटल 9 मंथ्स होतील. ओके, तर आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हे कॉलम प्रिपेअर करताना तुम्ही कॅश बजेट ऑलरेडी तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले कुठल्या कॉलम आपल्याला ॲड करायला लागतील. ओके, इथे आपल्याला खाली आपल्याला कॉलम हे जो क्लोजिंग बॅलन्स आपण मेन्शन केलेला ना, तो आपला क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचं नाही आहे. तर इथे आपल्याला टोटल मेन्शन करायचे, म्हणजे रिसिट मायनस पेमेंट करून ही रिमेनिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, रिमेनिंग बॅलन्स मेन्शन करायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला कॉलम आपल्याला मेन्शन करायचं आहे बॉरोईंग, किती आपण लोन घेणार आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे, बॉरोईंग टेकन, आणि इथे रीपेमेंट ऑफ बॉरोईंग. ओके, लोन रिफंड नेक्स्ट कॉलमला आपल्याला मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट कॉलमला आपल्याला अजून एक आपल्याला गोष्ट मेन्शन करायची, इंटरेस्ट पेड. ओके, इंटरेस्ट पेड आपल्याला मेन्शन करायचं आणि इथे फायनल आपला बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचा आणि हा बॅलन्स आपल्याला वरती आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येते का तुम्ही बघा. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण तो प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करणार आहोत. कोणता? हा प्रॉब्लेम. ओके, जास्त काय कॅल्क्युलेशन नाही आहे, पण तुम्ही एकदा प्रयत्न करा, तुम्ही ट्राय करा, कारण की म्हणजे जसं मी तुम्हाला कालचा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेला की तुम्ही तो ट्राय करा. तुम्ही कधी ट्राय केला असता ना तर तुम्हाला आज तुम्हाला ती जास्त क्लिअर झाली असती कन्सेप्ट. ओके, त्यामुळे तुम्ही हा सुद्धा प्रॉब्लेम ट्राय करा. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया हा. ओके ओके, आता या प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघितलं तर ऑलरेडी आपला डेटा प्रोव्हाइड केलेला आहे, रिसिट पेमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, कंपनी डिझायरेस टू मेंटेन अ कॅश बॅलन्स ऑफ 15,000 ॲट द एंड ऑफ ईच क्वार्टर. ओके, आपला क्वार्टर वाईज आपल्याला प्रिपेअर करायचा, 4 क्वार्टर्स आपल्याला कॅश बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर कॅश कॅन बी बॉरोड और रिपेड इन मल्टिपल ऑफ 500. ओके, आपलं ऑलरेडी डिस्कस झालं होतं की 500 रुपीजनी आपल्याला बॉरो करायचं किंवा रिपेमेंट करायचं आहे. म्हणजे आपण 700 रुपीजचा आपण फंड आपण बॉरो करू शकत नाही. तर आपल्याला बॉरो करताना आपल्याला 500, 1000, 1500, 2000, 2500 या रेंजमध्ये आपल्याला बॉरो करायला लागेल. रिपेमेंट करताना सुद्धा आपल्याला सेम सिच्युएशन, रिपेमेंट करताना सुद्धा आपण तसंच आपण रिपेमेंट आपण करणार आहोत. ओके, ॲट अन इंटरेस्ट ऑफ 10% पर ॲनम. आपले इंटरेस्ट आपल्याला पे करायचं आहे 10% पर ॲनम आपल्याला इंटरेस्ट आपल्याला पे करायचं आहे. ओके, मॅनेजमेंट डज नॉट वॉन्ट टू बॉरो कॅश मोर दॅन वॉट इज नेसेसरी अँड वॉन्ट टू रिपे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, मग आपल्याला नेसेसरी आपली कॅश आपल्याला सांगितलेली 15,000 रुपीज, तर आपण 15,000पेक्षा जास्त मेंटेन करणार नाही आहोत. मिनिमम आपण 15,000 मेंटेन करणार आहोत आणि कधी जास्त कॅश आपली ते अवेलेबल झाली तर आपण लगेच आपण रिपेमेंट आपण करणार आहोत. रिपेमेंट करताना आपल्याला 10% इंटरेस्टने आपल्याला रिपेमेंट करायचं आहे. ओके, इन एनी इव्हेंट लोन कॅनॉट बी एक्सटेंडेड बियॉन्ड द 4 क्वार्टर्स. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आपलं लोन आपल्याला मेंटेन करायचं नाही. लोन आपल्याला 1 वर्षाच्या आधीच आपल्याला रिपेमेंट करायचं आहे. इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड अँड पेड व्हेन द प्रिन्सिपल इज रिपेड. ओके, म्हणजे आपला इंटरेस्ट आपला प्रत्येक वेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही, प्रत्येक क्वार्टरला किंवा प्रत्येक मंथली आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही आहे. तर आपल्याला जेव्हा आपण रिपेमेंट करणार आहोत तेव्हाच आपलं इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि इंटरेस्ट रेट इज 10% पर ॲनम. ओके, वी विल कॅल्क्युलेट इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. ओके, assume that the borrowing take place at the beginning and repayment are made at the end of the quarter. ओके, आपल्याला एक अजून एक इन्फॉर्मेशन दिली की बॉरोईंग कधी आपण बॉरो कधी केली म्हणे, तर आपली ती बिगिनिंग ऑफ द क्वार्टरला आपण बॉरो करणार आहोत आणि रिपेमेंट केलं तर आपण एंड ऑफ द क्वार्टरला आपण रिपेमेंट करणार आहोत. ओके, म्हणजे समजा आपण कधी 10,000 रुपीज आपण क्वार्टर 1ला कधी बॉरो केले आणि रिपेमेंट आपण क्वार्टर 2ला कधी केले, तर आपलं इंटरेस्टचं पेमेंट किती पिरियडचं असणार आहे, तर 6 मंथचं असणार आहे. क्वार्टर 1चं बिगिनिंगला आपण बॉरो केलेली आहे, त्यामुळे ते 3 मंथ्सचे क्वार्टर 1चे आणि क्वार्टर 2चे 3 मंथ्स, कारण आपण एंड ऑफ द क्वार्टरला आपण रिपेमेंट करणार आहोत. म्हणजे क्वार्टर 2ला आपण जेव्हा रिपेमेंट करणार आहोत तेव्हा क्वार्टर 2चे 3 मंथ्स आणि क्वार्टर 1चे 3 मंथ्स असे 6 मंथ्स आपल्याला इथे आपल्याला पेमेंट करायला लागेल. म्हणजे इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल 6 मंथचा. क्वार्टर 1चे 3 मंथ्स आणि क्वार्टर 2चे 3 मंथ्स असे टोटल 6 मंथचं आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल. क्वार्टर 1ला बॉरो केले, क्वार्टर 3ला कधी रिपेमेंट केलं तर 9 मंथ्स जाईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट आपल्याला करायला लागेल, कारण त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं की बिगिनिंग ऑफ द इयरला, बिगिनिंग ऑफ द क्वार्टरला आपण बॉरोईंग करणार आहोत
आणि रीपेमेंटसुद्धा आपण करणार आहोत एंड ऑफ द क्वार्टरला आपण रीपेमेंट करणार आहोत. ओके, ॲट द एंड ऑफ द क्वार्टर. ओके, त्यावरून आता आपण कॅश बजेट आपण प्रिपेअर करूया. ओके, मग नॉर्मल आपण जसा कॅश बजेट आपण प्रिपेअर करतो तोच फॉर्मॅट असणार आहे. ओके, डिफरन्स काय ॲक्च्युली, तर इथे आपण ओपनिंग बॅलन्स आपण मेन्शन करणार आहोत, नेक्स्ट आपण रिसिट मेन्शन करणार आहोत, नेक्स्ट आपण पेमेंट मेन्शन करणार आहोत. ओके, पेमेंट मेन्शन केल्यानंतर आपण कॅश बॅलन्स किती आहे तो आपण इथे फाइंड आउट करणार आहोत, पण क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे तो क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे. हा जो कॅश बॅलन्स आहे आपला क्लोजिंग बॅलन्स आपला नॉर्मली 15,000पेक्षा अबोव पाहिजे आपला क्लोजिंग बॅलन्स, कारण मिनिमम आपल्याला त्यांनी क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मेंटेन करायला सांगितलं आहे 15,000. ओके, त्यामुळे आपण क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट हा क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे, हा कॅश बॅलन्स आपण फाइंड आउट करणार. कुठून फाइंड आउट करणार? ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस पेमेंट इज इक्वल टू आपण कॅश बॅलन्स आपण फाइंड आउट करणार आणि तो आपण मग कंपेअर करणार आहोत क्लोजिंग. म्हणजे आपल्याला मिनिमम आपल्याला 15,000 मेंटेन करायचं, मग कधी तो कमी असेल तर आपण बॉरो करणार, जास्त असेल तर आपण रीपेमेंट करणार. ओके, त्यामुळे इथे खालचे आपण अजून कॉलम मेन्शन केलेत, लोन टेकन म्हणजे बॉरोईंग, नेक्स्ट आहे लोन रीपेमेंट. ओके, कधी आपल्याला एक्सेस कॅश असेल तर आपण रीपेमेंट करणार, आणि इंटरेस्ट ऑन लोन. रीपेमेंट करताना आपले इंटरेस्टसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, त्यामुळे रीपेमेंट ऑफ लोनसुद्धा मेन्शन होईल, आणि त्यावरून नंतर मग फायनल मग क्लोजिंग बॅलन्स मेन्शन होईल. आता क्लोजिंग बॅलन्स मेन्शन करताना आपण पॉईंट नंबर डी, क्लोजिंग बॅलन्स मेन्शन करताना पॉईंट नंबर डी असणार आहे. ओके, डी म्हणजे कॅश बॅलन्स जो फायनली उरलेला तो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड होणार आहे पॉईंट नंबर ई असेल तो ॲड होईल, नंतर मायनस होईल पॉईंट नंबर एफ, आणि अजून एक गोष्ट मायनस येईल इंटरेस्ट रीपेमेंट पॉईंट नंबर जी. ओके, जी हे आपल्याला ॲडलेस होतील आपल्याला डी प्लस ई मायनस एफ मायनस जी, अशा पद्धतीने आपले ॲडलेस होऊन आपल्या इथे क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. आणि आपला क्लोजिंग बॅलन्स आपल्याला किती नॉर्मली मेन्शन करायचं आहे? 15,000. ओके, मिनिमम 15,000, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण चालेल, पण तरीसुद्धा एक आपल्याला कंडिशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे की जास्त बॅलन्स आपल्याला मेंटेन करायचं नाही आहे, 15,000 मिनिमम मेन्शन करायचं, त्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल तरीसुद्धा चालेल, पण खूप जास्त असता कामा नाही. ओके, आणि आपल्या क्वार्टर्सचं प्रिपेअर करायचं, त्यामुळे फर्स्ट क्वार्टर, ओके फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, ओके थर्ड क्वार्टर आणि फोर्थ क्वार्टर. ओके, अशा पद्धतीने आपल्या 4 क्वार्टरचे आपल्याला प्रिपेअर करायचे. आपल्याला डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन करणार आहोत. ओके, डिटेल्स जे आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपल्याला ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायचे. बघा, ओपनिंग बॅलन्स दिलेला, ओपनिंग फर्स्ट क्वार्टरचा दिलेला 10,000 म्हणून मेन्शन करून घेतो इथे 10,000. ओके, ओपनिंग बॅलन्स. नेक्स्ट रिसिटमध्ये त्यांनी आपल्याला कलेक्शन फ्रॉम ओपनिंग कलेक्शन फ्रॉम कस्टमर एवढंच फक्त ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ओके, त्यामुळे कलेक्शन फ्रॉम कस्टमर मेन्शन करतो, ओपनिंग बॅलन्स फक्त एवढाच आपला मेन्शन होईल. 125, 150, 1,25,000, 1,50,000. ओके, नेक्स्ट आहे 160, 1,60,000 आणि फायनली आहे 2,21,000. ओके, हे झालं कलेक्शन फ्रॉम डेटर्स. नेक्स्ट पेमेंटमध्ये आपल्याला परचेस ऑफ मटेरियल. ओके, पेमेंटमध्ये परचेस ऑफ मटेरियल. ओके, नेक्स्ट मेन्शन केले अदर एक्सपेन्सेस. नेक्स्ट मेन्शन केलेलं आहे सॅलरी अँड वेजेस. नेक्स्ट मेन्शन केलं इन्कम टॅक्स, आणि फायनली मेन्शन केलं परचेस ऑफ मशिनरी. परचेस ऑफ मशिनरी. ओके, हे आपल्याला पेमेंटमध्ये आपल्याला मेन्शन केलेले आहेत. पेमेंटचे पॉईंट मेन्शन करू 20, 35, 35, 17, 20,000, 35,000, 35,000 and finally 17,000. Okay, next other expenses 25, 20, 20, 25,000, 20,000, 20,000 and final 17,000. Next salary and wages 90, 95, 95, 90,000, 95,000, 95,000, 1,09,200, 1,09,200. Okay, income tax फक्त फर्स्ट क्वार्टरला आहे 5,000. ओके 0, 0, 0. ओके, नेक्स्ट परचेस ऑफ मशिनरी लास्ट क्वार्टरला आहे 20,000, 0, 0, 0 and 20,000. ओके,
नेक्स्ट आपली इथे टोटल रिसीट आपली फाइंड आउट होईल. टोटल रिसीटमध्ये एकच असल्यामुळे ते टोटल आपली इथे फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट आपला टोटल पेमेंटसुद्धा आपल्याला फाइंड आउट केलेलं आपण. ही सम आपल्याला फाइंड आउट करायला लागेल टोटल पेमेंट. हे टोटल पेमेंटमध्ये एक्सक्लुडिंग ॲक्च्युली इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन बॉरोईंग आहे. ओके, पण ते आपण फायनली आपण फाइंड आउट करणार आहोत ॲक्च्युली. ओके ओके, आपलं ॲक्च्युली आता फक्त आपल्याला टोटल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आणि किती बॉरो करायचे अमाऊंट आणि किती रीपेमेंट करायचं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओपनिंग बॅलन्स आहे 10,000, त्यामुळे इथे आपण कॅश बॅलन्स आपण पहिल्यांदा आपण फाइंड आउट करणार आहोत. ओपनिंग प्लस रिसीट मायनस पेमेंट. ओके, हा कॅश बॅलन्स आपण फाइंड आउट करणार. कॅश बॅलन्समध्ये येणार आहे ए प्लस बी मायनस सी. ओके, आपला कॅश बॅलन्स आपला फाइंड आउट होणार आहे. आता -5,000 कॅश बॅलन्स आहे, पण आपल्याला किती मेंटेन करायचं कॅश बॅलन्स? 15,000. आपल्या प्रॉब्लेममध्ये काय आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं की आपल्याला मिनिमम आपल्याला कॅश बॅलन्स 15,000 मेन्शन करायचं आहे. आणि आत्ता आपला करंट कधी कॅश बॅलन्स कधी आपण बघितला तर तो मायनसमध्ये -5,000 आहे. आपल्याला 15 मेंटेन करायचं आहे. ओके, मग आपल्याला किती लोन आपल्याला बॉरो करायला लागेल? तर 20,000 आपल्याला लोन आपल्याला घ्यावं लागेल. 20,000चं आपल्याला लोन आपल्याला घ्यावं लागेल. मग बॉरोईंग आपली असणार आहेत करंट पिरियडमध्ये 20,000. ओके, त्यामुळे इथे लोन टेकनच्या ठिकाणी आपल्याला इथे 20,000 मेन्शन करायला लागेल. आणि आपल्याला इथे क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी कॅश बॅलन्स प्लस लोन टेकन मायनस लोन रीपेमेंट मायनस इंटरेस्ट पेमेंट. ओके, आपला 15,000 आपला बॅलन्स आपला मेंटेन होता. आपला रिक्वायर्ड मिनिमम बॅलन्स 15,000 मेन्शन केलेला होता, तो आपला 15,000 आपला मेंटेन होतो आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, फर्स्ट क्वार्टर झालं. लोन रीपेमेंट 0, लोन इंटरेस्ट पेमेंट 0. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे फाइंड आउट करायचं ॲक्च्युली. ओके, हे फर्स्ट क्वार्टरचं आपलं कंप्लीट झालं. ओके, सेकंड क्वार्टरचा आता प्रिपेअर करा. सेकंड क्वार्टरसाठी हा जो आहे क्लोजिंग बॅलन्स तो नेक्स्ट क्वार्टरचा ओपनिंग बॅलन्स असेल. ओके, म्हणजे आपला ओपनिंग बॅलन्स हे करंट क्वार्टरचा 15,000 बॅलन्स आहे सेकंड क्वार्टरचा. ओके, आता पुन्हा कॅश बॅलन्स इथे फाइंड आउट करा. कॅश बॅलन्ससाठी सेम फॉर्म्युला, ओपनिंग प्लस रिसीट मायनस क्लोजिंग. ओके, आपला कॅश बॅलन्स आपला फाइंड आउट होते 15,000. आता मला सांगा किती लोन बॉरो करायला लागेल? तर लोन टेकनची सुद्धा गरज नाही आहे, रीपेमेंटसुद्धा होणार नाही, कारण मिनिमम बॅलन्स आपल्याला 15,000च सांगितलेला, तेवढं आपल्याला मेंटेन करणं गरजेचं असते. त्यामुळे इंटरेस्ट पेमेंटसुद्धा होणार नाही आहे. ओके, त्यामुळे सेम आपला बॅलन्स सेकंड क्वार्टरमध्ये सुद्धा आपला सेम बॅलन्स राहील, 15,000च राहील. ओके, ओके, सेकंड क्वार्टरचा बॅलन्स 15,000 राहील. तो ॲज इट इज थर्ड क्वार्टरचा बॅलन्स ओपनिंग बॅलन्स होऊन जाईल. ओके, 15,000. ओके, पुन्हा आता थर्ड क्वार्टरचं आता कॅल्क्युलेशन होईल. थर्ड क्वार्टरचं सुद्धा सेम कॅल्क्युलेशन, आपलं ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस पेमेंट. ओके, ओके, तर आपला फाइंड आउट होतो आहे 15,500. आपला मायनसमध्ये आपला बॅलन्स आपला फाइंड आउट होतो आहे 15,500. एक मिनिट. ओके, मग इथे आपल्याला अमाऊंट आता बॉरो करायला लागेल. आपल्याला आता बॉरो किती करायला लागेल? 1,55,000 मायनसमध्ये फाइंड आउट होतो आहे. ओके, ते बोलते एवढा बॅलन्स येणार आहे 20,000 आहे, तर मी 2 lakhs मेन्शन केलेलं आहे. ओके, ओके, करेक्शन होते ॲक्च्युली इथे. अदर एक्सपेन्सेस मी 2 lakhs मेन्शन केले आहे 20,000 रुपीज, त्यामुळे तो एवढा मायनसमध्ये बॅलन्स दिसत होता. ओके, आता आपल्या इथे बॅलन्स आपल्या इथे आहे 25,000 आपला बॅलन्स आपला आहे अवेलेबल. आणि आपला मिनिमम आपल्याला किती मेंटेन करायचं आहे? 15,000 आपल्याला मेंटेन करायचं आहे. आपल्या इथे एक्सेस बॅलन्स आहे. आता एक्सेस बॅलन्स असल्यामुळे आता इथे आपल्याला रीपेमेंट करायला लागेल. पण आता रीपेमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, रीपेमेंट करताना आपल्याला टोटल आपण 25,000 आपल्याला टोटल आपण लोन आपण किती घेतलेलं होतं? 20,000 आपण लोन घेतलेलं होतं. ओके, आता आपल्या इथे कॅश बॅलन्स अवेलेबल आहे 25,000.
ओके. आणि आपला मिनिमम आपल्या बॅलन्स आपल्या किती मेंटेन करायचा, 15,000 आपल्याला मेंटेन करायचं आहे ना. मग आपले ते अवेलेबल बॅलन्स आहे 25,000 मायनस 15,000. म्हणजे आता आपल्या इथे रीपेमेंट करायला आपल्याला 10,000 रुपीज आपल्या इथे अवेलेबल आहेत. ओके, बॉरोइंगचे रीपेमेंट करायला आपल्याला 10,000 रुपीज अवेलेबल आहेत. पण आता आपण आपलं लोन आहे आपलं 20,000 रुपीजचं. आपलं लोन आहे 20,000 रुपीजचं. रीपेमेंट करायला अवेलेबल कॅश बॅलन्स आहे 10,000 रुपीज. पण आपण 10,000 रुपीजचं आपण रीपेमेंट करू शकत नाही आहे. का करू शकत नाही 10,000चं रीपेमेंट? कारण की आपल्याला रीपेमेंट करताना आपल्याला अलॉंग विथ इंटरेस्ट रीपेमेंट करायचं आहे. ओके, अलॉंग विथ इंटरेस्ट रीपेमेंट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल की आता आपण किती रीपेमेंट आपण करू शकतो. ओके, तर आता रीपेमेंट करताना आपल्याला 500च्या रेंजमध्ये आपल्याला रीपेमेंट करायचं. तर आपल्या इथे 10,000 रुपीज कॅश अवेलेबल आहे रीपेमेंट करायला. पण आपल्याला इंटरेस्टसुद्धा कॅल्क्युलेट करायचं. त्यामुळे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आता समजा आपण 10,000 रीपेमेंट करू शकतच नाही, कारण की इंटरेस्ट पेमेंट आपल्याला कॅल्क्युलेट अजून करायचं आहे. ओके, तर मी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो पहिल्यांदा. कधी 10,000 कधी आपण रीपेमेंट कधी केलं त्याच्यावरती इंटरेस्ट आपलं किती येईल, 10,000 रुपीज. जेवढा आपण रीपेमेंट करणार त्याच्याचवरती आपली इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. कारण त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली आहे प्रॉब्लेममध्ये, की जेवढं तुम्ही रीपेमेंट करणार तेव्हाच तुम्हाला, जेव्हा तुम्ही रीपेमेंट करणार तेव्हाच तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, बघा इथे मेन्शन केलं आहे इंटरेस्ट आहे 10% पर ॲनम. आणि पुढे त्यांनी एक गोष्ट अजून एक मेन्शन केलेली आहे, हे बघा, इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड अँड पेड वेन द प्रिन्सिपल इज रीपेड. जेव्हा आपण प्रिन्सिपल अमाऊंट आपण रीपेमेंट करणार आहोत तेव्हाच आपल्याला इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे आता आपण जेवढा आपण प्रिन्सिपल रीपेमेंट करणार आहोत तेवढ्याच आपले इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. ओके, आपला टोटल इंटरेस्ट काय, म्हणजे आपलं लोन आहे 20,000 रुपीचं, पण आपण 20,000च्या लोनवरती आपण इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करणार नाही आहोत. कारण की त्यांनी आपल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड अँड पेड व्हेन द प्रिन्सिपल इज रीपेड. म्हणजे जेव्हा आपण प्रिन्सिपल अमाऊंट रीपेड करणार आहोत तेव्हाच आपल्याला लोन आपल्याला रीपेमेंट म्हणजे इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि पेड करायचं आहे. त्यामुळे आता इथे आपण 10,000 रुपीज कधी रीपेमेंट कधी केले तर आपले इंटरेस्ट आपलं किती असेल, तर 10,000 इंटू 10 डिवाइड बाय 100 म्हणजे 10% होईल. इंटू किती मंथचं आपले इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. आपण फर्स्ट क्वार्टरला आपण लोन टेकन ओव्हर केलेलं आहे आणि आपण रीपेमेंट करतो थर्ड क्वार्टरला, म्हणजे 9 मंथ्स येईल. म्हणून 9 डिवाइड बाय 12 म्हणजे इंटरेस्ट आपला 750 रुपीज होईल. पण आपल्या इथे तेवढी कॅश अवेलेबल आहे का, तर नाही आहे आपल्या इथे अवेलेबल. ओके, आपल्या इथे तेवढी कॅश आपली अवेलेबलच नाही, कारण की आपला टोटल आपल्याला किती रीपेमेंट करायला लागेल आपल्याला, तर 10,000 प्लस 750 एवढं आपल्याला टोटल रीपेमेंट करायला लागेल. पण आपल्या इथे कॅश किती अवेलेबल आहे, फक्त 10,000 कॅश अवेलेबल आहे. ओके, त्यामुळे आता आपण रीपेमेंट करताना 9,500चं रीपेमेंट करू शकतो का आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ओके, आता इथे आपण रीपेमेंट आपण किती करू शकतो ते आपण कॅल्क्युलेट करतो, कारण 10,000 रुपीज आपले ते अवेलेबल आहेत. पण आपण टोटल 10,000चं रीपेमेंट करू शकत नाही आहे, कारण की आपल्याला अलॉंग विथ इंटरेस्ट रीपेमेंट करायचं आहे. त्यामुळे आपण प्रिन्सिपल अमाऊंट आपण किती रीपेमेंट करावी लागेल ते आपण फाइंड आउट करतो इथे. तर आता प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती बघा 10,000 रुपीज आपण रीपेमेंट करू शकत नाही, कारण 10,750 कॅश आपल्या इथे रिक्वायर्ड आहे. तर तेवढी कॅश आपल्या इथे अवेलेबलच नाही आहे. मग आता दुसरी एक आपण सिच्युएशन बघूया. ही फर्स्ट सिच्युएशन आपण करून बघितली की किती अवेलेबल आहे ती. ओके, ही फर्स्ट सिच्युएशन आपण बघितली. सेकंड सिच्युएशनमध्ये आपण काय बघूया की 9,500 आपण प्रिन्सिपल अमाऊंट आपण रीपेमेंट करून बघूया. तर 9,500वरती आपलं इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. ते किती इंटरेस्ट येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं, आणि ते कधी इंटरेस्ट कधी बिलो 500 असेल तर आपल्या इथे टोटल 10,000 रुपीज अवेलेबल आहे. तर आपण एवढं आपण रीपेमेंट करू शकतो. तर आता आपण पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करून बघूया की 9,500 आपण रीपेमेंट करू शकतो का. ओके, तर 9,500 इंटू किती पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 10%, डिवाइड बाय 100 हे 10% अमाऊंट फाइंड आउट होईल. आपल्या 9 मंथचं आपले इंटरेस्ट फाइंड आउट करायचं, म्हणून इंटू 9 डिवाइड बाय 12. ओके, तर 712 रुपये इंटरेस्ट अमाऊंट येते. ओके, 712 रुपीज. पण आपल्या इथे तेवढी कॅश अवेलेबल आहे का, 10,213 रुपीज आपले इथे अवेलेबल आहेत का, तर नाही आहेत. म्हणजे आपण 9,500 सुद्धा रीपेमेंट करू शकत नाही. ओके, आता थर्ड सिच्युएशन आपण कॅल्क्युलेट करून बघूया आपण किती आपण रीपेमेंट आपण करू शकतो. तर आपण नेक्स्ट, कारण की आपला रीपेमेंट करताना त्यांनी अजून एक गोष्ट त्यांनी सांगितलेली की 500च्याच रेंजमधून, म्हणजे 500च्या मल्टिपल ऑफ 500 आपल्याला रीपेमेंट करायचं आहे. त्यामुळे आपण पहिले आपण 10,000 रीपेमेंट करून बघितलं तर नाही होत आहे. नंतर आपण 9,500 रीपेमेंट करून बघितलं तर ते सुद्धा होत नाही. मग नेक्स्ट आपण किती रीपेमेंट आपण करून बघणार आहोत, 9,000. सेम पुन्हा आपण इंटरेस्ट फाइंड आउट करणार आहोत. 9,000 इंटू 10 डिवाइड बाय 100 इंटू 9 डिवाइड बाय 12. ओके, तर इंटरेस्टची अमाऊंट किती होते, 675. तर एवढं आपण आता रीपेमेंट आपण करू शकतो, कारण 9,000 मायनस 675 म्हणजे आपल्याला किती, सॉरी प्लस 675 म्हणजे आपल्याला रीपेमेंट आपल्याला आता किती करावं लागेल, तर 9,675 रीपेमेंट करायला लागेल. आणि आपल्या इथे तेवढी अवेलेबल कॅश आहे.
ओके, कारण आपल्या इथे टोटल कॅश किती अवेलेबल आहे, 10,000 रुपीज आपल्या इथे अवेलेबल आहे. टोटल आपल्या इथे किती अवेलेबल आहे रीपेमेंट करायला, 10,000 रुपीज. टोटल कॅश बॅलन्स होता 25,000, पण मिनिमम आपल्या बॅलन्स आपल्या किती मेंटेन करायचं आहे, 15,000 मेंटेन करायचं आहे. त्यामुळे आपल्या रीपेमेंट करायला आपल्या इथे कॅश किती अवेलेबल आहे, टोटल बॅलन्स होता 25,000. ओके, टोटल आपला क्लोजिंग बॅलन्स होता 25,000. आपला मिनिमम आपल्याला किती मेंटेन करायचं आहे, 15,000. ओके, त्यामुळे आपल्या ते रीपेमेंट करण्यासाठी आपल्याला किती कॅश अवेलेबल होती, फक्त 10,000 आपल्या इथे कॅश अवेलेबल आहे. ओके, तर आपण त्याच्यानुसार आपण हे कॅल्क्युलेशन आपण करून बघितलं, तर आपण ही आपली सिच्युएशन आपण करू शकतो. ओके, थर्ड सिच्युएशननुसार आपण रीपेमेंट आपण करू शकतो. म्हणजे आता रीपेमेंट आपलं किती होईल लोनचं, तर आपलं लोनचं रीपेमेंट होईल 9,000 रुपीज. ओके, लोन रीपेमेंट होईल 9,000 रुपीज. आणि इंटरेस्ट किती रीपेमेंट होईल, तर इंटरेस्ट रीपेमेंट होईल 675. या 9,000 वरती आपण इंटरेस्ट आपण फाइंड आउट केलं, तर 9,000 वरती इंटरेस्ट येतं 675. कसं फाइंड आउट केलं, तर 9,000 इंटू 10% हे आले फुल इयरचं आलं, इंटू 9 डिवाइड बाय 12. इंटू 9 डिवाइड बाय 12 का केलं, कारण आपण फर्स्ट क्वार्टरला आपण लोन घेतलेलं आहे, म्हणजे बिगिनिंग ऑफ द क्वार्टरला आपण लोन घेतलेलं आहे, आणि रीपेमेंट करते थर्ड क्वार्टरला. म्हणजे फर्स्ट क्वार्टरचे 3 मंथ्स, सेकंड क्वार्टरचे 3 मंथ्स, आणि थर्ड क्वार्टरला रीपेमेंट करते, म्हणजे एंड ऑफ द क्वार्टरला आपण रीपेमेंट करते. कारण त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, इथे त्यांनी आपल्याला ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे की आपण बिगिनिंग ऑफ द क्वार्टरला आपण लोन आपण घेणार आहोत, आणि एंड ऑफ द क्वार्टरला आपण लोन आपण रीपेमेंट करणार आहोत. ओके, हे बघा, बॉरोइंग इज टेकन प्लेस ॲट द बिगिनिंग अँड रीपेमेंट आर मेड ॲट द एंड. त्यामुळे आपण हे 9 मंथ्स आपले कॅल्क्युलेट होतात. 9 मंथचा आपण इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतो आहे, तर 9 मंथचा इंटरेस्ट आपला 9,000 वरती येतो 675. ओके, त्यामुळे आता इथे आपला क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल, तो 15,000पेक्षा थोडा जास्त असेल. ओके, का जास्त असेल, कारण 10,000 रुपीज आपले ते बॅलन्स अवेलेबल होता, त्यातला आपण 9,675 रुपीज आपण रीपेमेंट आपण करणार आहोत लोनचं इन्क्लुडिंग इंटरेस्ट. तर आपल्या ते बॅलन्स उरेल आपल्या इथे 15,325. ओके, तर तो बॅलन्स आपल्या इथे आपला मेंटेन होईल फोर्थ क्वार्टरमध्ये. ओके, 15,325. ओके, तर ही एक गोष्ट, हे दोन गोष्टी कशा कॅल्क्युलेट केल्या तेच इम्पॉर्टंट होतं इथे ह्या प्रॉब्लेममध्ये. ओके, की लोन रीपेमेंट आपण किती करणार आहोत आणि त्याच्यावरती इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट होणार आहे. आता हे अशा प्रॉब्लेममध्ये म्हणजे जसा प्रॉब्लेम दिलेला ना त्याच्यानुसार प्रत्येक वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन होणार आहे. या प्रॉब्लेमची सिच्युएशन अशी होती का जेवढा आपण रीपेमेंट करणार आहोत त्याच्याचवरती आपले इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, काही प्रॉब्लेममध्ये असं सुद्धा सांगतील की क्वार्टरली इंटरेस्ट फाइंड आउट करा. ओके, म्हणजे क्वार्टरली इंटरेस्ट तुम्ही रीपेमेंट करा, इंटरेस्ट मिनिमम इंटरेस्ट तुम्ही रीपेमेंट करा. तर मग प्रत्येक महिन्याला मग 20,000 वरती इथे नेक्स्ट क्वार्टरला आपण इंटरेस्ट आपण मेन्शन केलं असतं. ओके, कधी इंटरेस्ट कधी आपल्याला त्याने कधी प्रत्येक क्वार्टरला कधी रीपेमेंट करायला सांगितलं असतं तर इंटरेस्ट अमाऊंट. ओके, पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये त्याने काय मेन्शन केलं आहे की जेव्हा तुम्ही रीपेमेंट करणार आहात तेव्हाच तुम्हाला इंटरेस्टचं पेमेंट करायचं किंवा इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायचं असं त्याने मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळे 9,000 वरती तुम्ही रीपेमेंट करणार त्याच्यावरती तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. ओके, त्याच्यासाठी तुम्ही ह्या 3 सिच्युएशन बघितल्या की तुम्ही 10,000 रीपेमेंट करू शकता का बघितलं, पण ते बसत नाही आहे कारण तुमच्या इथे 10,000च कॅश अवेलेबल आहे आणि तुम्हाला रीपेमेंटला 10,750 रिक्वायर्ड होते. त्यामुळे हे फर्स्ट सिच्युएशन तुम्हाला फिजिबल नव्हती. मग सेकंड सिच्युएशन तुम्ही बघितली का 9,500 आपण रीपेमेंट करून बघितलं तर किती आपला रिक्वायर्ड अमाऊंट होती 10,213, पण तुमच्या इथे कॅश अवेलेबल आहे फक्त 10,000 रुपीज. त्यामुळे सेकंड सिच्युएशनसुद्धा तुमच्यासाठी फिजिबल नाही आहे रीपेमेंट करण्यासाठी. त्यामुळे आपण थर्ड सिच्युएशन आपण बघितली 9,000 आपण करून बघितले, तर 9,000चं रीपेमेंट तुम्ही करू शकता कारण की 9,000 प्लस 675 म्हणजे टोटल अमाऊंट होते 9,675 रुपीज. ती बिलो 10,000 आहे म्हणजे जी अवेलेबल कॅश आहे तेवढे कॅशपेक्षा तुम्ही कमी अमाऊंट तुम्हाला रिक्वायर्ड आहे रीपेमेंट करण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला एवढं रीपेमेंट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने ॲक्च्युली थर्ड क्वार्टरचं आपण कॅल्क्युलेशन केलं. आता फोर्थ क्वार्टरचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपले क्लोजिंग बॅलन्स आपण पहिल्यांदा आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता क्लोजिंग बॅलन्स आपल्या इथे अवेलेबल आहे 73,125. आता मिनिमम आपल्याला किती मेन्शन करायचं आहे, आपल्या इथे क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल आहे 73,125 अवेलेबल आहे. म्हणजे आपली इथे आपल्या रिक्वायर्ड म्हणजे आपले ते बॅलन्स किती अवेलेबल आहे रीपेमेंट करण्यासाठी, तर 58 रुपीज आपले 58,125 आपल्या इथे कॅश अवेलेबल आहे रीपेमेंट करण्यासाठी. ओके, आता आपल्या इथे 58,000 रुपीज अवेलेबल आहे आणि आपलं लोन आता किती रुपयाचं उरलेलं आहे, तर लोन बघा इथे 20,000चं आपण लोन आपण घेतलेलं होतं फर्स्ट क्वार्टरमध्ये. ओके, त्यातले आपण रीपेमेंट केले 9,000चे, म्हणजे आता लोन आपल्या इथे किती अवेलेबल आहे, फक्त 11,000चं लोन अवेलेबल आहे. म्हणजे लोनचं आपल्याला किती रीपेमेंट करायचं आहे, फक्त 11,000चं रीपेमेंट करायचं लोनचं.
ओके, त्यामुळे आपलं लोनचं 11,000चं रीपेमेंट तर शुअरली होऊ शकतं, कारण आपल्या इथे कॅश भरपूरच अवेलेबल, म्हणजे 58,000 आपल्या इथे कॅश अवेलेबल आहे. ओके, तर आता लोन आपला फक्त 11,000चं रीपेमेंट करायचं, तर 11,000वरती इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, 11,000वरती आपण इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. इंटरेस्ट किती येईल? 11,000 आपण लोन अमाऊंट आपण रीपेमेंट करणार आहोत, त्यामुळे 11,000वरती इंटरेस्ट येईल इंटू 10% इंटू 12. ओके, एवढंच येणार कारण 1 इयरचं आहे ना पूर्ण, म्हणजे 1,100 इंटरेस्ट येईल, कारण फुल इयरचं आपले इंटरेस्ट आपल्याला पे करायला लागेल. फर्स्ट क्वार्टरच्या बिगिनिंगला आपण टेकन ओव्हर केलं आहे किंवा लोन आपण घेतलं, आणि फोर्थ क्वार्टरच्या एंडिंगला आपण रीपेमेंट करतो आहे, म्हणजे 4 क्वार्टरचा फुल आपल्याला इंटरेस्ट आपला पेमेंट करायला लागेल, म्हणजे फुल इयरचं आपलं इंटरेस्ट इथे पेमेंट करायला लागेल. ओके, त्यामुळे आपल्याला टोटल रीपेमेंटला किती अमाऊंट रिक्वायर्ड आहे? 12,100 रुपीज, आणि तेवढी आपल्या इथे इनफ कॅश अवेलेबल आहे. 58,125 रुपीज आपल्या इथे कॅश अवेलेबल आहे. ओके, त्यामुळे आता इथे लोन रीपेमेंट होईल आपलं 11,000चं, आणि त्यावरती इंटरेस्ट फाइंड आउट होईल 1,100, नाही तिथे आपल्या इथे फायनल बॅलन्स उरेल. फायनल बॅलन्स आपल्या इथे ओके 60,125 आपल्या इथे फायनल बॅलन्स उरेल. ओके, एवढंच होतं ॲक्च्युली. आपल्या नेक्स्ट काय क्वार्टरचं आहे, फायनल क्वार्टरचे होतं आपल्या इथे. हा क्लोजिंग बॅलन्स आपल्या इथे अवेलेबल झालेला आहे. ओके, हा क्लोजिंग बॅलन्स आहे. ओके, लोन रीपेमेंट करायला आता 11,000च रीपेमेंट करायचे होते, त्यामुळे त्याचा काय इश्यू नाही. आपले 11,000 आपले कम्प्लिटली आपलं रीपेमेंट होऊ शकतं आहे, कारण की अवेलेबल कॅश आपली त्या 58,000 अवेलेबल कॅश होती. ओके, कोणी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता का?